जय शिवराय शेतकरी मित्रांनो, दसऱ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून महाडीबीटीच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केले असतील आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना या माध्यमातून या अगोदरही लाभ मिळाला असेल, काही शेतकऱ्यांनी आता अर्ज केलेले आहेत, मात्र यामध्ये आपण कधी पात्र होऊ, आपल्याला याचा लाभ कधी मिळेल अशीही बरेच शेतकरी वाट पाहत असतील। आणि सध्या अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचंही बरंचसं नुकसान झालेलं आहे। पण शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या पोर्टलवर राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले असतील, त्या शेतकऱ्यांना त्या योजनेमधून ज्या काही यंत्रासाठी अर्ज केलेला असेल ते यंत्र लागलेलं असेल किंवा ज्यांनी आता अर्ज केलेला आहे तर त्यांना लागेल, त्यांना आता अनुदान सुद्धा शासनाने जाहीर केलेलं आहे आणि या अनुदानाचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। आणि तोच नेमका शासन निर्णय किती निधी आलेला आहे, कोणत्या योजनेसाठी आलेला आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला त्या शासन निर्णयामधून घ्यायची। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शासन निर्णय असा आहे मित्रांनो, सन 2025-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी रुपये 200 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय 1 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यास संदर्भ 1 येथील शासन निर्णयाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। आता यामध्ये सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातील वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी अवजारे यंत्रे बँकांना अनुदान देणे या घटकाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येत असते। आता यामध्ये शासन निर्णय असा आहे की सन 2025-26 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 200 कोटी कृषी आयुक्त यांना अर्थसंकल्पीय अंदाज वाटप व नियंत्रण प्रणालीवर बिम्स वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। सदर निधी सन 2025-26 करिता खालील लेखा शीर्षाखाली अर्थसंकल्पित तरतुदीतून खर्च करण्यात यावा। आता यामध्ये सदर योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 12 सप्टेंबर 2018च्या शासन निर्णयामधील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे। आता यामध्ये आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे, आहरण संवितरण अधिकारी सहाय्यक संचालक लेखा 1 कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा स्तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील लेखा अधिकारी। असा हा शासन निर्णय आहे। शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर असा हा शासन निर्णय आहे। शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि या योजनेमध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला आहे का, तुम्हाला या अगोदर लाभ मिळालेला आहे का, किंवा अर्ज केलेला आहे आणि तुमचं नाव त्यामध्ये यादीमध्ये आलेलं आहे असं असेल तर नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।